सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निर्धारित होता। या संदर्भात जी आमची निवडणूक पूर्व युती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष काँग्रेस पुरस्कृत व राष्ट्रवादी पुरस्कृत, या सर्व सन्मान्य सदस्यांची आम्ही कालही मतं जाणून घेतली आणि सकाळी मी आल्यानंतर माननीय आबानी आणि मी, आम्ही लोक शशिकांत शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनीच आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं मत या निवडणुकी संदर्भात जाणून घेतलं। कारण 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडी झाल्यानंतर सगळे सन्मान्य सदस्य आपापल्या मतदारसंघात होते। आम्हाला एकत्रपणे कुणाशीच बोलता आलं नव्हतं आणि म्हणून सदस्यांनी तीव्र भावना 20 तारखेला घडलेल्या प्रकाराबद्दलच्या आमच्या सदस्यांच्या आमच्या युतीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केल्या आणि सर्व सदस्यांचं मत आलं की अशी बळाचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून, हुकुमशाही पद्धतीनं जी 20 तारखेची अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक झाली आणि ती महाराष्ट्रभर नाही देशभर गाजली, देशपातळीवरच्या सुद्धा माध्यमांनी याची दखल घेतली आणि तीव्र भावना त्या दिवशी प्रशासन जे वागलं त्या संदर्भातल्या पूर्ण राज्यामध्ये उमटल्या आणि अशा वातावरणात आम्हाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर, भाजपच्या बरोबर आम्हाला निवडणूक लढवायची नाही। आमचा या संदर्भातला तीव्र निषेध आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत सहभाग घेऊ इच्छित नाही। आणि मग शेवटी आबांनी, मी, संजू बाबांनी, नितीन काकांनी, शशिकांत शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी सदस्यांच्या भावनांचा सारासार विचार करून त्यांच्या विचारांशी आम्ही सहमती दर्शवली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीवरती आज बहिष्कार टाकलेला आहे। या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेत आमचे सर्व सदस्य गेले। सभागृहामध्ये त्यांनी तीव्र शब्दात 20 तारखेच्या घटनेचा एकूणच सगळ्या बाबींचा या ठिकाणी जाहीर निषेध केला। एवढंच नाही तर यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, किसननी रामा या सर्व दिग्गज, माननीय लक्ष्मण तात्या, श्रीमंत रामराजे, ह्या सगळ्या दिग्गजांच्या विचारांचा असणारा हा जिल्हा, यशवंत विचारांचा असणारा हा जिल्हा, या जिल्ह्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद किंबहुना लोकल बोर्ड आणि त्यानंतर जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेचे सदस्य काळ्या फिती लावून पायऱ्यांवर बसले, हा प्रसंग सातारा जिल्ह्याने पहिल्यांदा पाहिला। त्यामुळे या संदर्भातल्या भावना या आमच्या युतीच्या, आमची जी युती आहे पीपल अलायन्स, त्यांच्या तीव्र आहेत आणि म्हणून आज आम्ही आमच्या सदस्यांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला। असं जरी असलं तरी कामकाज करताना आमचे सदस्य त्यात सहभागी होतील, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आमचे सदस्य आवाज उठवतील, आमच्या सदस्यांवर अन्याय झाला तर त्या संदर्भात एका सदस्यासंदर्भातला काही प्रकार घडला तर आमचे सगळेचे सगळे सदस्य त्या सदस्याच्या पाठीमागं जिल्हा परिषदेमध्ये उभे राहतील। एवढंच नाही तर मान्य आबा, मी, नितीन काका, संजू बाबा, शशिकांत शिंदे साहेब, आम्ही सगळेजण या सगळ्या सदस्यांच्या आम्ही पाठीशी पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभं राहू। आम्ही या व्यासपीठावर बसलेले सगळेजण हा जो प्रकार 20 तारखेचा घडला त्याच्यात वेगवेगळ्या वेळी आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आजही आमच्या त्या भावना तीव्र आहेत। त्यामुळं आमच्या सदस्यांचा जो निर्णय होता त्या निर्णयाशी आम्ही जिल्ह्यातले नेते म्हणून आमच्या युतीचे आम्ही संमती त्याला दर्शवलेली आहे। आपले काही प्रश्न असतील तर एक आबा बोलतील, एक मिनिट तुम्ही बोला। आबांनाच प्रश्न आहे, फोडाफोडी काही त्यांची थांबलेली दिसत नाही। भाजपकडून
अजून विराज शिंदे यांच्या पत्नी ज्या ऋतुजा शिंदे आहेत त्यांना फोडण्यात आलं, त्यांना आता सभापतीपद देण्यात आलं. ही राष्ट्रवादीची गळती ही भाजपनं सुरू केलेली दिसतीये, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, तसं आहे, आपण बघितलं की ज्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला, आज आम्ही बहिष्कार का टाकला? प्रशासनाचा प्रचंड वापर या मंडळींनी सुरू केला आणि त्यामुळं आज आम्ही त्या सर्व गोष्टींचा जाहीरपणाने निषेध केला की जो जिल्हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे, यशवंत विचाराचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये जर लोकशाहीचा खून होत असेल तर हे आम्ही या जिल्ह्यातल्या मातीमध्ये आमचाही जन्म झाला, या जिल्ह्याचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कदापिही चालू देणार नाही. त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलंय, कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललंय, प्रचंड पैशाचा, प्रशासनाचा, बळाचा वापर करून प्रशासकीय त्यांनी या पद्धतीनं हा प्रयोग सुरू केलेला आहे. त्यामुळे त्याचा आज आम्ही जाहीरपणाने निषेध केलेला आहे. पण राज्यात तुम्ही मित्रपक्ष आहात, तिघही एकत्र युती आहे, तुमची महायुती आहे. असं असताना जिल्हा लेवलला अशा पद्धतीनं बीजेपी खाली उतरून तुमची पक्ष फोडतंय किंवा तुमचे सदस्य फोडतंय, हे काय म्हणजे हे गंभीर आहे. तुम्ही पण सत्तेतच आहात ना? तुम्ही सत्तेत आहात, देसाई साहेब सत्तेत आहात तुम्ही. कसं आहे, या जिल्ह्यापुरतच मी बोलले, मुळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या वेळेला जाहीर झाल्या त्यावेळेला या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीनं आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार असं त्यांनी जाहीर केलं. सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यावेळेला तिन्ही पक्षाच्या युतीच्या अनुषंगानं बैठका बोलवल्या होत्या. दुर्दैवानं ती मंडळी त्या बैठकीला उपस्थित राहिली नाही आणि मग प्रीपोल अलायन्स आमचं आणि शिवसेनेचं झालं आणि ते अलायन्स आज शेवटच्या क्षणापर्यंत टिकवणं ही आमच्या दोघांची नैतिक जबाबदारी होती. ती जबाबदारी आम्ही या जिल्ह्यामध्ये पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ते त्यांच्या पद्धतीनं लढले, आम्ही आमच्या पद्धतीने लढलो, याच्यापेक्षा काही नाही. भाजपचे नक्की तुमचे आहेत का भाजपचे? आता जर त्यांच्या बाजूने अर्ज भरला असेल तर त्यांचेच सदस्य. कारवाई काय होणार? कारवाई आम्ही सगळी करणार आहे. म्हणजे जे शिस्तभंग, पक्ष शिस्तभंग केलाय त्याची कारवाई आम्ही करणार आहे. जे 20 तारखेला जी घटना, जी बेकायदेशीर अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पदावर बसले, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊन सन्मान्य कोर्टाला आम्ही या संदर्भात न्याय मागणार. आबा कामेश कांबळे आज गैरहजर दिसले, ते नेमकं कुणाच आहे? आता ते गैरहजरच होते, त्या संदर्भामध्ये सगळेच संदिग्ध आहोत. आलं का लक्षात? बघूया काय पुढे. सकाळी ते फर हॉटेलला पण होते. फर हॉटेलला पण होते ते. काही मंत्री महोदयांची त्यांनी भेट घेतली. आता आम्हाला काही माहित नाही, ते फनला होते ते त्यांनाच विचारा, कारण फनला काय आम्ही नव्हतो, त्यामुळे ते कुठं होते काय हे आम्ही सांगू शकतो. कालपर्यंत वाटाघाटीच्या चर्चा सुरू होत्या, अशा प्रकारच्या गोष्टी नाही, काही वाटाघाटी काहीच नव्हत्या. तशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव ना त्यांनी ना आम्ही अशी कुठल्याही वाटाघाटीची चर्चा झाली. जिल्हा परिषद आणि भाजपची काय बैठक वगैरे झाली का? तशी चर्चा सांगतात ना वाटाघाटी नाहीत म्हणून, नाही झाली का बैठक? ते सांगतात नाही, मी सांगितले नाही, कुठलीच चर्चा नाही. अगोदरच्या बैठकीला तुम्ही शिपायांकडनं निरोप दिला होता म्हणून आम्ही गेलो नाही त्या बैठकीला, असं भाजपचे अगोदर जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर जी बैठक झाली त्या बैठकांना तुम्ही शिपायांकडनं निरोप दिला म्हणून आम्ही त्या बैठकांना गेलो नाही असं दोन्ही मंत्री म्हणतात. एक मिनिट. बैठकीचे निरोप मान्य आबांनी किंवा आबांच्या कार्यालयातून दिलेले नव्हते. पहिली गोष्ट, त्याला प्रश्न विचारला म्हणून बैठकीचे निरोप मी माझ्या पालकमंत्री कार्यालय सातारा जे अधिकृत आहे त्या कार्यालयातून निरोप दिलेले होते. माझ्याकडे त्या निरोपाच्या नोंदी आहेत. कुणाच्या स्वीय सहाय्यकाकडे निरोप दिला, कुणाच्या कुठल्या व्यक्तीजवळ निरोप दिला, शिपायाजवळ किंवा आमच्याकडच्या शिपायानं असा निरोप दिलेला नाही. देसाई साहेब, आपण म्हटलं की आजच्या निवडणूक प्रक्रियेवर आम्ही बहिष्कार घातला म्हणून, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपले सदस्य जे होते काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे, त्यांनी सांगितलं की आम्हाला अर्ज भरायला जाऊ दिलं नाही, आज त्या प्रक्रियेपासून आम्हाला रोखलं. नाही असं नाही. ते अध्यक्ष मी सांगतो, विषय असा आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीला
तुम्ही मोबाईल अलाव करता सभागृहामध्ये. काही लोकांना, विशिष्ट लोकांना तुम्ही सभागृहामध्ये मोबाईल अलाव केले आणि आज सभापती निवडीला तुम्ही मोबाईल आमच्या सदस्यांना नेण्यापासून त्या ठिकाणी रोखलं. त्यामुळे आमच्या सदस्यांनी तिथं निषेध केला, घोषणा दिल्या. आलं का लक्षात? त्यामुळं जे प्रशासनाचा जो या जिल्ह्यामध्ये दुजाभाव चाललेला आहे, याकरता या संदर्भामध्ये आमचे सदस्य घोषणा देत होते, सभागृहात गेले, तिथं निषेध नोंदवला आणि आम्ही अर्ज न भरता तिथून निघून आलो. सदस्य कारण मुळामध्ये 12च्या नंतर आमचे सदस्य सभागृहात जाऊ शकले. 12:10 आलं का लक्षात? त्यामुळे या सगळ्या घटनेचा निषेध आमच्या सभासदांनी तिथंच केला. साहेब, आम्हा सदस्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फॉर्म भरायचे होते पण आम्हाला पोहोचू दिलं नाही तिथपर्यंत. प्रशासनानं खाली आमचा अर्धा पाऊण तास घेतला, फक्त पुढे वर आले, त्यामुळे आम्हाला पोहोचू दिलं नाही असं सभासदांचं सांगतो. हो, बरोबर आहे. मुळामध्ये त्यांना तिथं विहित वेळेत पोचूच द्यायचं नव्हतं. आलं का लक्षात? 12:10 जर आमचे सभासद सभागृहात जात असतील आणि 12 वाजता जर अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही नाही बरं का, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आम्ही बहिष्कार टाकायचा निर्णय इथं घेतला. सगळे सदस्य होते, त्यांनी तुम्हाला हे सांगितलं आमच्या सदस्यांनी की आम्हाला जायला तिने आतमध्ये डिले केला, उशीर केला, जाणीवपूर्वक 3 ठिकाणी तपासलं. आमच्या सन्मान्य सदस्यांचं तुम्हाला सांगण्यापाठीमागचा उद्देश तोच होता की आम्हाला त्यांना कुठेतरी वाटत होतं की हे लोक अर्ज भरतील आणि म्हणून त्यांना डिले करायसाठी त्यांना 4 वेळा त्यांच्या तपासण्या केल्या. म्हणजे आपल्याला सदस्यांनी सांगितलं, त्याचा जर विचार केला तर परत एकदा 20 तारखेची पुनरावृत्ती म्हणजे प्रशासनाला हाताला धरून एका विशिष्ट युतीतल्या पीपल अलायन्स मधल्या सदस्यांचा एकदा सोडून 4 वेळा तपासण्या करायच्या, त्यांना डिले करायचा आत जायला, हे आमच्या सदस्यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तर कारवाई किती लोकांवर होणार आहे टोटली? या संदर्भामध्ये आमच्या पीपल अलायन्सच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. ज्यांना ज्यांना आम्ही व्हीप बजावलेला होता, दोन्ही बाजूने ज्यांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावरती शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया लवकरात लवकर आम्ही चालू करतोय. ते किती सदस्य आहेत तुम्ही माहिती घ्या ना, ज्यांना ज्यांना व्हीप मिळाला. आमचे सदस्य किती आहेत तुम्हाला माहिती आहे? दाखल केल्यानंतर कळेलच ना तुम्हाला. दाखल केले ओके. दाखल करायला इतका उशीर का केलाय? कारण 20 तारखेलाच त्या गोष्टी क्लिअर झाल्यात. या संदर्भामध्ये शिवसेनेचं पिटिशन दाखल झालेलं आहे डिस्क्वालिफिकेशनचं, आणि त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपलब्ध करायची होती. ती उपलब्ध झाली की कदाचित आबा त्या संदर्भात आपल्याला सांगतील. त्यांच्याकडनं पण कदाचित तशीच कारवाई पुढे होईल. मागे 20 मार्चला ज्यावेळी ज्या घडामोडी घडल्या होत्या त्यानंतर तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यावेळी म्हणाला होता की भाजपनं याची जरी सुरुवात केली तर शेवट तुम्ही करणार आहात. एवढा शेवट नसतो. सभापती निवडून शेवट 5 वर्ष कालावधी ना जिल्हा परिषदचा, का संपला आज? नाही ना, सभापती निवडी झाले म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही. तर 5 वर्षाचे महिला बी अजून झालेल्या नाही. आगे आगे देखू. अजून बरंच पाहिजे. आता सुरुवात झाली. हा, पण याचा हिशेब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करून दाखवू. ठीक आहे. कामेश कांबळे, लता करणे असतील किंवा विराज शिंदे असतील, हे सगळे भाजपच्या मंत्र्यांच्या एकदम जवळचे होते. म्हणजे उमेदवाराची निवड करताना काही चुकी झाली असं वाटतं? विषय कसा आहे, आम्ही काही जोर जबरदस्ती कुणाला उमेदवारी दिली का? त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, मुलाखती दिल्या, अधिकृतपणानं त्यांच्या मुलाखती आम्ही घेऊन त्यांची उमेदवारी अंतिम केली. आणि आता ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये ज्यांनी भूमिका घेतली त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे. आमदार महेश शिंदेच्या बाबतीत काय? या संदर्भामध्ये 20 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 2 सन्माननीय सदस्यांना आपण एबी फॉर्म दिलेले होते त्याचा विस्तृत अहवाल पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विशेषतः मान्य मुख्य नेते मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे माझा गोपनीय अहवाल मी सादर केलेला आहे. आता या संदर्भातला निर्णय मध्यवर्ती समिती, आमची शिस्तपालन समिती जी आहे पक्षाची, त्या मध्यवर्ती शिस्तपालन समितीची बैठक होईल.
त्या अहवालावरती चर्चा होईल आणि नियमाप्रमाणे ज्या ज्या त्याला स्टेप्स आहेत त्यानुसार पक्षाच्या शिस्तपालन समितीमधनं या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. शक्तीपीठ जे आपल्या जिल्ह्यातून जात आहे, आता महामार्ग जाणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये पालकमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतंय? तिथल्या लोकांची संमती आहे नाही आहे? मुळात शक्तीपीठ आपल्या जिल्ह्यातनं जातोय हे वर्तमानपत्रात वाचल्यावर पालकमंत्र्यांना कळलं. आलं का लक्षात? त्यामुळं आता ज्या विभागाचं शक्तीपीठ आहे त्या विभागाकडनं त्या विभागाला जर वाटलं पालकमंत्र्याला अपडेट करावं तर ते मला करतील. नाही जिल्हा नियोजन समितीमध्ये सन्मान्य आमदार त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतील. डीपीडीसीच्या बैठकीत त्याच्यावर चर्चा होईल. त्या संदर्भात तुमच्याकडे निगेटिव्हली शेतकरी आलेत का? कोण गावकरी आलेत? शेतकऱ्यांना पण माहित नाही, पालकमंत्र्यांना माहित नाही. माहिती आहे की पालकमंत्र्याला ह्यातलं काही माहित नाही. त्यामुळे ज्याला माहित नाही त्याच्याकडे जाऊन काय उपयोग? शेतकरी पण माझ्याकडे येणारच नाही, त्याला माहिती नाही, ह्याला काही सांगितलेलंच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? माझा उलट म्हणजे तुमचे प्रश्न संपले असतील तर एक प्रश्न आहे की वाई नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपनं राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला किंवा काय फोडले, तर त्यातनं तुम्ही काय शिकला नाही का? जिल्हा परिषदेला आता असं होऊ शकतं किंवा काय? विषय कसा आहे, ठीक आहे, राजकारणामध्ये जे पराजय, ठीक आहे, आज आमचे सदस्य फोडले, ती वेळ त्यांच्यावरही येणार आहे. आलं का लक्षात? आणि एक समजून घ्या, आम्ही काही काल राजकारणात आलेलो नाही. आलं लक्षात? माझ्या कुटुंबामध्ये 50-60 वर्ष जिल्ह्याचं राजकारण आहे. त्यामुळं याचं उत्तर आम्ही 100% दिल्याशिवाय राहणार. तुम्ही पक्षात एकटे पडला असं दिसतंय. तुमच्या बाजून राष्ट्रवादी उभी राहिली नाही. कोण म्हणतं? आम्ही म्हणतोय. कोण म्हणतं? असं दिसतं चित्र जिल्ह्यात सुद्धा. नाही. सभागृहामध्ये ज्यावेळेला चर्चा सुरू झाली या विषयाची त्यावेळेला पालकमंत्र्यांच्या पाठीमागं शिवसेना उभी राहिली, तुमच्या पाठीमागं तुमचा पक्ष उभा राहिला. तुम्हाला सभागृहातलं माहिती आहे. वरच्या परिषदेमध्ये काय बघितलं तुम्ही? परिषदेमध्ये या चर्चेची सुरुवात ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीच केली, पालकमंत्र्यांना विचारलं. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं बोललो आणि मग त्याला रोलिंग दिलं गेलं. एनसीपीचे आमदार बोलले ना परिषदेमध्ये, बोलले. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते पूर्ण चुकीचं. जिल्ह्यात निषेध तुमच्या जिल्ह्यात पक्षाने निषेध नोंदवला नाही, जसे शिवसेनेने नोंदवला रस्त्यावरती येऊन. एक मिनिट, कराडला जे आंदोलन झालं ते आंदोलन सर्वपक्षीय झालं. आमचे पदाधिकारी सेनेबरोबर होते. आम्ही दोन्ही पक्ष, काँग्रेस, आम्ही एकत्रित आंदोलन केलं. कराड अनिल देसाई असतील किंवा तुमचे सदस्य संदीप मांडवे हे दोघं पोट तिडकीने 20 तारखेपासून मांडतात ह्या विषयासाठी. पण राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यकर्ता यासाठी रस्त्यावर उतरला आम्हाला पाहिलं नाही. ऐका माझं, कराडलाच फक्त आंदोलन झालं. कराडच्या आंदोलनामध्ये आमचे कराडचे एनसीपीचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होते. विषय नंबर 2, संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्या बाबतीत जे प्रशासनाने केलं या संदर्भामध्ये आम्ही कोर्टाची लढाई, कोर्टामध्ये जाऊन कोर्टानं त्या मंडळींवर प्रशासनावर ताशेरे ओढलेले आणि या दोघांचा आम्ही जामीन मंजूर करून घेतला. एनसीपीची आम्ही सगळी मंडळी, सेनाही आमच्या सोबत होती. त्यामुळं तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीचं काहीतरी तुम्हाला समज झालेला आहे, असं काही नाही. सभागृहाला मी नव्हतो का? रस्त्यावर कराडला सेनेसोबत आम्ही आणि काँग्रेस ज्या ताकदीने उतरले, शिवसेना उतरली होती ना. या संदर्भामध्ये पुढची दिशा आम्ही ठरवू आणि तुम्हाला कळू. एक मिनिट, मी फक्त एक थोडासा काँग्रेस आणि सेने बाबतीत सभागृहामध्ये ज्यावेळी ह्या परिषद सभागृहात आणि विधानसभा सभागृहात झाली, पूर्ण चर्चेच्या वेळी आम्ही दोघे, वरची चर्चा संपली परिषदेतली, वर रुलिंग दिलं गेलं आणि मग आम्ही खालच्या सभागृहामध्ये आलो. मी दोघे पूर्ण त्या दिवस एकत्र बरोबर होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय कुडके, आणखीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले काळे विक्रम काळे, हे जेवढे सदस्य आहेत ते सगळे विधान परिषदेमध्ये बोलले. हे ऑन रेकॉर्ड आहे. सभेमध्ये सुद्धा
ज्यावेळी या संदर्भातली चर्चा झाली, सन्मान्य सगळ्या बाजू दोन्ही बाजू म्हणजे आमच्या बाजूच्या दोन्ही इथले सदस्य उठले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सुद्धा जागेवरून उठले, अनेक मंत्री होते आमच्या लाईनला बसलेले, मंत्र्यांनी सुद्धा उठून अध्यक्षांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कृपा करून या बाबतीत शिवसेना एकटी पडली का राष्ट्रवादी काँग्रेस एकटी पडली असं आमच्यात काय तुम्ही किती प्रश्न विचारले तरी होणार नाही. पण असं झालेलं नाही, त्याचे आम्ही दोघंही साक्षीदार आहोत. साहेब, गणेश नाईकांनी एकनाथ एक शिंदे मिनिट, साहेबांवर यांचा एकदा विषय म्हणजे प्रश्न सगळे संपतील. पालकमंत्री साहेबच्या बाजूनी एकनाथराव शिंदे उभे राहिले, परंतु राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांच्या बाजूनी वरिष्ठ जे सदस्य आहेत त्यांचे ते उभे राहिले नाहीत. नाही उभं राहिले नाही बघा, त्या दिवशी म्हणजे नेमकं परिषद सभागृहामधलं दैनंदिन कामकाज विशेष बैठकीतलं सोडून सुरू झाल्यानंतर भुजबळ साहेबांच्या विभागाचे प्रश्न, मुश्रीफ साहेबांच्या विभागाचे प्रश्न यांचे प्रश्न हे परिषदेमध्ये होते. त्यामुळे हे दोन सिनियर मंत्री त्याच परिषदेत होते आणि खालच्या सभागृहामध्ये तोपर्यंत चर्चा संपत आली. त्यामुळे आमदार जे मंत्री होते ते मंत्री उभे राहिलेले. तुम्ही आतलं सीसीटीव्ही फुटेज बघा, जिल्हा परिषदेसारखं विधानसभेतलं सीसीटीव्ही फुटेज वायर तुटत नाही, तुटलं जात नाही, रोजच्या रोज किंवा गायब पण केलं जात नाही. त्यामुळं मी सांगतो, मी पालकमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, पक्षाचं म्हणाल तर शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून सांगतो, दोन्ही बाजूचे सदस्य दोन्ही सभागृहामध्ये या मुद्द्यावर प्रखरपणानं आपले मुद्दे मांडलेले आहेत. आम्हा सुनेत्रा पवारशी काय चर्चा झाली का या संदर्भात? लोकांकडे दोन माहिती पक्षाच्या वरिष्ठांशी माझ्या पक्षाच्या मी बोललेलो आहे, तसंच देसाई साहेब त्यांच्या वरिष्ठांशी बोललो. त्यामुळे ह्या सगळ्या घटना आम्ही आमच्या वरिष्ठांबरोबर चर्चा केलेल्या आहे. ओके, थँक्यू. माध्यमांना विनंती आहे, जे घडतंय त्या बाबतीत एक चौथा स्तंभ लोकशाहीचा म्हणून परखड निपक्ष अशा पद्धतीचं आपलं मत आम्हाला पाहायला मिळावं, वाचायला मिळावं, एवढीच आपली अपेक्षा आहे. मी आपलं बोललोय बघा, मी आतापर्यंत झालं तर नाही झालं बोललो नाही. माझी विनंती आहे, आम्ही काय करू शकतो, 20 तारखेपासून घडले ते सगळं चौथ्या स्तंभाला विनंती आहे. माझं म्हणणं आहे, ह्याच्यात जस्टिफाईड कोण आहे याचं तुमचं स्पष्ट मत द्या, याच्यामध्ये कोण चुकलाय कोण बरोबर आहे. धन्यवाद.